नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. तर पहा, आपला आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे असा आहे की नोबेल शांती पुरस्कार आणि येणाऱ्या ज्या आगामी सर्व परीक्षा आहेत, ज्या आगामी सर्व परीक्षा येणार आहेत, त्या आगामी परीक्षांमध्ये नोबेल हा एक चर्चेचा विषय बनलेला राहतो. आणि मुलांनी जे माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी केली की नोबेल 2021 बद्दल संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवावी, तो मी एक छोटासा प्रयत्न आपल्यासमोर करतो. आपण यामध्ये आपल्याकडची जास्तीत जास्त माहिती ॲड करावी आणि परीक्षेत यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर पहा, माझा जो पहिला प्रश्न आज तो मी आपल्यासमोर जे चित्र सादर केलेलं आहे ते चित्र अल्फ्रेड नोबेल यांचं आहे. तर अल्फ्रेड नोबेल एक जगातलं महान व्यक्तिमत्व. या अल्फ्रेड नोबेल यांनी एकूण 355 आविष्कार केलेले आहेत आणि त्यामध्ये 1867 मध्ये जो एक मोठा आविष्कार केला तो म्हणजे डायनामाइट. आणि या डायनामाइटच्या आविष्कारातून भला मोठा पैसा आणि जो काहीतरी निधी जमा होईल तो निधी अल्फ्रेड नोबेल यांनी संचय करून ठेवला. 1896 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला आणि यांचा मृत्यू झाल्यानंतर यांची जे संपूर्ण संपत्ती स्वीडिश बँकेमध्ये जमा होती त्या राशीवर जे व्याज मिळालं त्या व्याजाच्या स्वरूपात नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. तर हा नोबेल पुरस्कार कोण देते? तर नोबेल पुरस्कार नोबेल फाउंडेशनद्वारे दिला जातो. तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की नोबेल फाउंडेशनची स्थापना कधी झालेली आहे? तर 29 जून 1900 रोजी नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली आणि 1901 मध्ये पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. आता 1901 मध्ये जेव्हा नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती तेव्हा तो शांतता, साहित्य, भौतिक, रसायन विज्ञान आणि चिकित्सा विज्ञान, आपण त्याला म्हणतो आरोग्याचा नोबेल, बरोबर, या क्षेत्रात दिला जात होता. मग 1968 मध्ये यामध्ये एक क्षेत्र आणखी तयार झालं, ते क्षेत्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि आता 6 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. त्याबद्दल आपण आता थोडी माहिती मी तुमच्यासमोर मांडतो. तर आपण काय करू, स्टेप बाय स्टेप याबद्दल थोडी माहिती जास्त थोडं डीपमध्ये आपण जाणार आहे. तर पहिला मी नोबेल आपल्यासमोर सादर करतो तो म्हणजे मेडिसिन क्षेत्रातली नोबेल. आता मेडिसिन क्षेत्रातील नोबेल म्हणजे यालाच हिंदीमध्ये चिकित्सा क्षेत्रमेका नोबेल असं म्हणतात आणि आपण आरोग्य क्षेत्रातला नोबेल मराठीमध्ये म्हणतो. तर आता आपण यावर थोडाफार प्रकाश टाकू, या पुरस्काराबद्दलही जास्तीत जास्त माहिती घेऊ आणि त्यावर थोडा प्रकाशही टाकू आणि आपला अभ्यास उत्तरोत्तर चांगला होतच आहे. फक्त आपण आता थोडे इचुकाटे बंद करून, आपल्या आकोडच्या भाषेत आपण थोडे इचुकाटे बंद करून आता थोडं अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. कारण आता त्रिकालबाधित सत्य आणि एक कटू सत्य म्हणजे आपल्यासमोर आपल्याला मिळणारी नोकरी आणि ते आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे वाटते ते करा. पण आता तरी काही काळासाठी हे इचुकाटे बंद करा. थंडीचे दिवस आहेत, तुम्ही फोनवर बोलासाठी इकडे तिकडे फिरत राहता. काही इचू चावला, एखादा साप चावला तर काय करसान एखाद्या दिवशी? कोणी ट्रॅक्टरच्या मागं असते, कोणी बंडीच्या मागं असते, कोणी कुकडे जाते, 12-12 वाजे लोक बोलत राहतात. तर आता ते बंद करा, कानं खराब करणं बंद करा आणि पूर्ण अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. तर मी पहिला नोबेल आपल्यासमोर मांडतो तो म्हणजे चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील नोबेल, म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील नोबेल, म्हणजेच नोबेल ऑफ मेडिसिन 2021. तर याबद्दल आपल्याशी बोलतो. तर याची घोषणा 4 ऑक्टोबर 2021 मध्ये झाली. तर आता स्वीडनची राजधानी आपल्याला सर्वांना माहीत आहे स्टॉकहोम. या स्टॉकहोममधील कॅरोलिस्का नावाचं इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूटमध्ये द नोबेल असेंब्ली ऑफ कॅरोलिस्का यांच्यातर्फे या नोबेल पुरस्काराची घोषणा केल्या गेली. हा नोबेल पुरस्कार 2021 सालाकरिता दिला गेला आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. आता प्रश्न असा आहे की हा नोबेल पुरस्कार यावर्षी जो आपल्याला फोटो दिसून राहिला, या फोटोमधल्या 2 महान वैज्ञानिकांना हा पुरस्कार दिला गेला. ते महान वैज्ञानिक कोण? तर हे दोन्ही महान वैज्ञानिक अमेरिकेचे आहेत आणि अमेरिकेचे डेव्हिड जुलियस, नावं लक्षात ठेवा, नोबेलचे नावं लक्षात ठेवणं थोडी भारी गोष्ट आहे पण आपण ठेवू शकता. तर डेव्हिड जुलियस अमेरिका आणि ॲडम पटापाउटियन यांना या पुरस्काराने यावर्षी सन्मानित केले गेले. आता प्रश्न कसा निर्माण होतो, आणि आता जे आगामी येणारी 22 फेब्रुवारीची परीक्षा आहे
त्यानंतर आतापर्यंतच्या झालेल्या परीक्षा आहेत किंवा आतापर्यंत ज्याही परीक्षा झाल्या त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून पाहायला भेटली की सर्व प्रश्न हे करंटशी रिलेटेड आहेत. आता यांनी जो शोध लावला त्या शोधाबद्दल यांना नोबेल पुरस्कार मिळाला. तर आता यांनी जो शोध लावला त्या परीक्षेवर विज्ञानाचे प्रश्न, सायन्सचे प्रश्न बनणं अपेक्षित आहे. म्हणून आपण काय करू, यांनी जे शोध लावले त्याच्यावर थोडी जास्त चर्चा करू. तर हा पुरस्कार कशासाठी यांना दिला गेला, तर तापमान आणि त्याकरिता होणारा स्पर्श याच्या अभ्यासाकरिता यांना हा नोबेल दिला गेला. बरोबर. आता आपण या गोष्टीवर बोलू की बा तापमान. तर तापमान म्हणजे काय, तर तापमान म्हणजे आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी, याला तापमान म्हणतात. तापमान मोजण्याचे एकूण 3 एकक आहेत. तर पहिलं जे तापमान मोजण्याचं एकक आहे ते आहे सेल्सिअस, ज्यामध्ये जनरली तापमान मोजतात. दुसरं जे तापमान मोजण्याचं एकक आहे ते आहे फॅरनहाईट. आणि तिसरे जे या नोबेलमध्ये जो परीक्षण केला गेला, अभ्यास केला गेला, तो शरीराच्या तापमानाबद्दल आणि तापमान कसं वाढते काय त्याच्याबद्दल केला गेला. मी आपल्याला तापमान मोजण्याच्या श्रेणी सांगतो. तर सेल्सिअस, फॅरनहाईट आणि केल्विन मापन श्रेणी यामध्ये आपण तापमान मोजू शकतो. सेल्सिअसमध्ये 0 ते 100 अंशापर्यंत तापमान मोजता येते. फॅरनहाईटमध्ये 212 अंशापर्यंत तापमान मोजता येते. आणि केल्विनमध्ये 373 अंशापर्यंत तापमान मोजता येते. तर आपण आता मोजू. तर तापमान मोजताना काय झालं की ह्या ज्या 3 तापमान मापन श्रेणी आहेत यांच्याबद्दल बोलू आपण. तर सेल्सिअसमध्ये तापमान मापन श्रेणीमध्ये मानवी शरीराचं तापमान 36.9 अंश सेल्सिअस असते. फॅरनहाईटमध्ये 98.4 फॅरनहाईट असते. आणि केल्विनमध्ये 310 केल्विन हे मानवी शरीराचं तापमान आहे. म्हणजे 273 केल्विन ते 373 केल्विनपैकी 310 हे मानवी शरीराचं सामान्य तापमान आहे. बरोबर. जनरली जे डॉक्टरकडे मापन श्रेणी असते ते फॅरनहाईट मापन श्रेणी असते. आणि फॅरनहाईट मापन श्रेणीचा मोठ्या प्रमाणावरच उपयोग केला जातो. आणि यामध्ये जे तापमान, खालचे तापमान आहेत ते मानक दाबाला शुद्ध बर्फाचा द्रवणांक, आणि जे वरचे तापमान आहेत ते मानक दाबाला शुद्ध पाण्याचा उत्कलनांक या स्वरूपात मोजल्या जाते. म्हणजे आपण संशोधनावर सुद्धा जास्तीत जास्त प्रकाश टाकला. आता आणखी एक प्रकाश टाकू आपण वैद्यकशास्त्राच्या नोबेलवर, की 1901 ते 2021 पर्यंत जेव्हापासून नोबेलची सुरुवात झाली, 224 नोबेल पुरस्कार विजेते जे ठरले आतापर्यंत एकूण, त्यापैकी मेडिसिन क्षेत्रात आतापर्यंत 224 नोबेल पुरस्कारांपैकी आपण आता बोलणार आहोत. तर महिला यामध्ये आहेत 12. किती महिला आहेत, तर 12. तर प्रश्न असा आहे की या मेडिसिन क्षेत्रात किंवा वैद्यक क्षेत्रात सर्वात कमी वयात नोबेल जिंकणारी व्यक्ती कोण, तर ते आहे फ्रेडरिक जी बेंटिंग यांच्याबद्दल. आपण त्यांचं वय जेव्हा त्यांनी नोबेल जिंकलं फक्त 32 वर्ष होतं. आणि यांच्याबद्दल आपण सर्वच गोष्टी जाणू शकतो, कारण यांनी एका प्रसिद्ध गोष्टीचा शोध लावलेला आहे. ते म्हणजे काय, तर यांनी शोध लावलेला आहे इन्सुलिन. इन्सुलिन म्हणजे काय, तर इन्सुलिन आता आपण बोलू. तर आपल्या शरीरात शर्करेचं प्रमाण निश्चित करणारी, अंतरस्त्राव म्हणजे इन्सुलिनची निर्मिती स्वादुपिंडामध्ये होते. स्वादुपिंडामध्ये लहान लहान लँगरहॅन्सची द्वीपे असतात. आणि हे लँगरहॅन्सच्या द्वीपेमधून मोठ्या प्रमाणात इन्सुलिनचा स्त्राव होते, जो रक्तातील शर्करेचं नियंत्रित करते. आणि हा इन्सुलिनचा स्त्राव जर कमी झाला तर रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढते आणि शुगरसारख्या जे रोग होतात ते यामुळेच होतात. तर या इन्सुलिनबद्दल संशोधन केल्यामुळे जे फ्रेडरिक बेंटिंग आहेत त्यांना वयाच्या 32व्या वर्षी नोबेल पुरस्कार दिला गेला. बरोबर. आता फ्रेडरिक बेंटिंग यांना नोबेल पुरस्कार 1923 मिळाला होता. पुढच्या गोष्टीवर बोलू की ज्यांना सर्वाधिक वयात वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला ते म्हणजे पेटन रॉस, की ज्यांना 1966 नोबेल पुरस्कार दिला गेला. आणि पेटन रॉस यांनी कशाचा शोध लावलेला होता, तर ट्यूमर म्हणजे गाठी, तर ट्यूमर उत्प्रेरक व्हायरस याचा शोध यांनी लावला होता. म्हणून त्यांना सर्वाधिक वयात नोबेल पुरस्कार दिला गेला. कोणता, तर वैद्यकशास्त्राचा. त्यानंतर पुढच्या नोबेलबद्दल मी आपल्याशी बोलतो. तर पुढच्या नोबेलबद्दल बोलताना
एका महत्त्वाच्या नोबेलबद्दल मी आपल्याशी बोलतो. ते पुढचं नोबेल म्हणजे द नोबेल प्राईज लिटरेचर, म्हणजे साहित्य क्षेत्रातील नोबेल. फोटो तुमच्यासमोर आलेला आहे की ज्यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल मिळालेला आहे. तर चला त्या गोष्टीवर आपण बोलू. तर साहित्य क्षेत्रावर आपण जास्त वैज्ञानिक बाबीत सखोल जाऊ शकणार नाही. आपण ज्या गोष्टीपर्यंत पोचू शकतो त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला माहीत आहे की हा सुद्धा नोबेल पुरस्कार स्टॉकहोम स्वीडनमधून दिला जातो. बरोबर. द स्वीडिश अकॅडमी हा पुरस्कार देते. तर 7 ऑक्टोबर 2021 रोजी या पुरस्काराची घोषणा झाली. बरोबर. तर हा पुरस्कार 2021चा कुणाला प्राप्त झाला? तर हा पुरस्कार तांझानियाचे उपन्यासकार ज्यांचा फोटो आपल्या समोर आहे ते म्हणजे अब्दुल रजाक गुरनाह यांना यावर्षीचा साहित्याचा पुरस्कार, नोबेल पुरस्कार दिला गेला. तर यांचं जे साहित्य आहे की ज्याला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावर आपण थोडाफार प्रकाश टाकू. या साहित्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर यांच्या या साहित्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर यांचं जे समग्र साहित्य आहे त्याला हा नोबेल पुरस्कार भेटला साहित्याचा. आणि यांच्या सर्व साहित्यामधून त्यांनी जे निर्वासित आहेत, रिफ्युजी आहेत, त्यांच्या मोठ्या प्रमाणावर व्यथा यांनी मांडलेल्या आहेत. यांचे काही गाजलेले जे उपन्यास आहेत त्यांच्यावरही आपण लक्ष केंद्रित करू. ते म्हणजे ग्रेवल हार्ट जे 2017मध्ये प्रकाशित झालं होतं. द अरायव्हर्स टेल जे 2016मध्ये प्रकाशित झालं होतं. द लास्ट गिफ्ट 2011मध्ये प्रकाशित झालं होतं. डिझर्शन जे 2005मध्ये, पॅराडाईज 1994मध्ये आणि मेमरी ऑफ डिपार्चर 1987मध्ये जे प्रकाशित झालं होतं त्याकरिता यांना हा नोबेल पुरस्कार दिला गेला. पुढच्या गोष्टीवर मी आपल्याशी बोलतो. तर साहित्याचा नोबेल हा नोबेल क्षेत्रातला एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्यानंतर पुढचे फोटो तुमच्या समोर आलेले आहेत. तर पुढच्या गोष्टीवर मी आपल्याशी बोलतो. तर पुढचा जो नोबेल पुरस्कार आहे तो अतिशय महत्त्वाचा नोबेल पुरस्कार आहे. तर त्या नोबेल पुरस्कारावर मी आपल्यासोबत बोलतो आणि त्याबद्दल मी आपल्याला जास्तीत जास्त माहिती देतो. तर हा जो नोबेल पुरस्कार आहे, शांतीचा नोबेल पुरस्कार, हा कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफझईला सोबत भेटलेला होता. त्या वर्षाची गोष्ट आठवते. तर कैलास सत्यार्थी हे महान व्यक्तिमत्व भारतातला आहे. विदिशा त्यांचा जिल्हा आहे. त्यांना हा पुरस्कार भेटला होता. तेव्हापासून या पुरस्काराचं खूप जास्त महत्त्व वाढलेलं आहे. हा पुरस्कार संपूर्ण जगामध्ये शांततेचा संदेश आणि शांतता नांदावी त्यामुळे हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार जसा आता सिरियामध्ये जे गृहयुद्ध चालू होतं त्यामध्ये ते रासायनिक शस्त्र नष्ट करणारी जी संघटना होती त्याला सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता. तुमच्यासाठी होमवर्क राहील की ते संघटना कोणती होती ते तुम्ही एक वेळा अभ्यासा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर यावर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला, कसा मिळाला, कोणत्या कामासाठी मिळाला? तर शांततेचा नोबेल पुरस्कार हा जगात शांतता प्रस्थापित करणाऱ्यांना दिला जातो हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा हे नॉर्वेवरून होते. हे महत्त्वाचं. आता ही घोषणा कोण करते शांतता नोबेल पुरस्काराची? द नॉर्वेजियन नोबेल कमिटी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करते. बरोबर. हे घोषणा त्यांनी 8 ऑक्टोबर 2021 रोजी केली ओस्लो, नॉर्वेमधून. हे महत्त्वाची गोष्ट. तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर फिलिपाईन्सचे पत्रकार मारिया रेसा आणि रशियाचे दिमित्री मुरातोव, नावं लक्षात ठेवा, नावं महत्त्वाची आहेत, आपल्या समोर सुद्धा आहेत, यांना यावर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला. यांनी लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न मांडले, जनतेचे प्रश्न मांडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला. म्हणून यांच्या या कार्यासाठी यावर्षी यांना नोबेल पुरस्कार दिला गेला. बरोबर. मागच्या वर्षी हाच पुरस्कार 2020मध्ये विश्व खाद्य कार्यक्रमाला दिला होता. मी आपल्याशी त्या दिवशी श्रीलंकेबद्दलच्या अन्न आणीबाणीविषयी बोललो. श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नाचा तुटवडा आता जाणवत आहे. अन्नाची साठेबाजी होऊ नये आणि प्रत्येकाला जेवढं उपलब्ध अन्न आहे तेवढं मिळावं. कोविड-19ची भयानक परिस्थिती, श्रीलंकेमधलं लॉकडाऊन आणि श्रीलंकन सरकारनं रासायनिक खतावर आणलेली बंदी या सर्व गोष्टीमुळे श्रीलंकेमध्ये जे अन्न आणीबाणी जाहीर झालेली आहे त्या अन्न आणीबाणीत आता महत्त्वाची भूमिकासुद्धा जे हे आहे राष्ट्रीय खाद्य संघटना, विश्व खाद्य कार्यक्रम UNचा, तो आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याला 2020चा मिळाला होता. आणि मी आपल्यासमोर ज्या 2 व्यक्तींचे नावं घेतले
त्यांना 2021चा हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढच्या गोष्टीवर मी आपल्याशी आता बोलतो. याच नोबेल पुरस्काराविषयी आपल्याशी आता बोलतो की हा नोबेल पुरस्कार, आता आपण या नोबेल पुरस्काराबद्दल बोलताना, हा नोबेल पुरस्काराचा अभ्यास करताना आपल्याला जास्तीत जास्त फोकस या नावावर करावा लागेल किंवा त्यांच्या कार्यावर करावा लागेल. आता का बरं असं करावं लागेल? कारण एक पहिली गोष्ट महत्त्वाची की नावं पाठ होणं कठीण आहे, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की माहिती जरा डीप जर असली तर आपण जास्तीत जास्त या गोष्टीवर फोकस करू शकतो. तर आता पुढचा फोटो मी आपल्यासमोर आणतो. तो फोटो महत्त्वाचा आहे की ज्यांना हा फोटो मिळालेला आहे, हा अवॉर्ड मिळालेला आहे, तर मी अर्थशास्त्राच्या नोबेलबद्दल आपल्याशी आता बोलतो. तर अर्थशास्त्राचा नोबेल, तर हे 6वं क्षेत्र, मी मगाशीच आपल्याशी बोललो की तर हे 6वं क्षेत्र. आता या 6व्या क्षेत्रावर मी आपल्याशी बोलतो. तर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यावर्षी कोणाकोणाला मिळाला, कसा कसा मिळाला, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कुठून दिला जातो, कधीपासून याची सुरुवात झाली, यावर आता आपण बोलणार आहोत. तर अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराविषयी बोलताना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोण देते? तर द स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सद्वारा 2021 रोजी, तेच स्टॉकहोममधून, अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा 11 ऑक्टोबरला केल्या गेली. यावर्षी हा पुरस्कार तीन अर्थशास्त्रज्ञांना दिला गेला. तीनही जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते अमेरिकेचे आहेत, USA चे आहेत. तर पहिल्या शास्त्रज्ञांचं मी नाव आपल्यासमोर वाचतो. डेव्हिड कार्ड जे अमेरिकेचे आहेत, जोशुआ डी एग्रिस्ट हेही अमेरिकेचे आहेत, आणि गुइडो इब्रेस हे सुद्धा अमेरिकेचे आहेत. त्यांना हा पुरस्कार यावर्षी दिला गेला. आणि प्रश्न असा आहे की या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर 1969मध्ये अर्थशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार वितरित केला गेला. आणि हा अर्थशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पहिला अर्थशास्त्राचा नोबेल रँगरर फिश आणि जॉन टिननबर्गेन यांना दिला गेला होता. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार आतापर्यंत फक्त 2 महिलांना दिला गेलेला आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. 2009मध्ये इलिनॉर ओस्ट्रॉम यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळाला होता. हे पहिली महिला होती. त्यानंतर दुसरा नोबेल अर्थशास्त्राचा 2019मध्ये एका महिलेला मिळाला होता, एस्थर डफ्लो. ही नाव अतिशय महत्त्वाचं आहे आणि इतिहासात नोंदवल्या गेलेलं आहे. तर चला आता पुढच्या गोष्टीवर आपण आता बोलणार आहे. तर पुढच्या गोष्टीवर बोलताना आपण जे नोबेल अर्थशास्त्रांबद्दल बोलून राहिलो, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार. त्यावर आता आपण थोडाफार प्रकाश टाकणार आहे की रसायनशास्त्राचा 2021 केमिस्ट्री नोबेल पुरस्कार. फोटो तुमच्या समोर आहे. या 2 शास्त्रज्ञांना यावर्षी या पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याबद्दल मी आपल्याशी बोलतो. या पुरस्काराची स्थापना, या पुरस्काराची घोषणा यावर्षी 6 ऑक्टोबरला झाली, तिथूनच स्टॉकहोम, स्वीडन. आणि या पुरस्कारासाठी यावर्षी 2 वैज्ञानिकांना निवडले गेले. पहिले जे वैज्ञानिक आहेत ते आहेत बेंजामिन लिस्ट जे जर्मनीचे आहेत, दुसरे आहेत डेव्हिड WC मॅकमिलन जे अमेरिकेचे आहेत. बरोबर. आता प्रश्न काय की यांनी संशोधन कोणतं केलं? तर संशोधन महत्त्वाचं एसिमेट्रिक ऑर्गेनोटिक्स या अभ्यासात यांना यावर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल दिला गेला, बरोबर. आता प्रश्न काय की सरळ हे उत्प्रेरकांचा अभ्यास आहे आणि या उत्प्रेरकांच्या अभ्यासात हा पुरस्कार यांना दिला गेला, अशीच माहिती सर्व स्तरातून आपण काढू शकतो किंवा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आपण आता पुढच्या महत्त्वाच्या शेवटच्या नोबेल पुरस्काराविषयी बोलू. तो महत्त्वाचा जो पुढचा नोबेल पुरस्कार आहे तो 3 व्यक्तींना दिला गेला, ते म्हणजे भौतिकशास्त्र. तर भौतिक विज्ञानाचा नोबेल यावर्षी कोणाला दिला गेला? तर तेच द रॉयल स्वीडिश ऑफ अकॅडमी सायन्सेस स्टॉकहोम, स्वीडनमधून या पुरस्काराची घोषणा 5 ऑक्टोबरला केली गेली. आपल्यासमोर जे चित्र उपलब्ध आहे त्या चित्रामध्ये 3 वैज्ञानिकांना या पुरस्कार दिला गेला. त्यांचे नावं मी आपल्यासमोर मांडतो. ते म्हणजे रिस्कोरो मनाबे, त्यांना जर तुम्ही याचा उच्चार जर इंग्लिशमध्ये ऐकला तर सुस्कोरो आहे, बरोबर. त्यानंतर क्लाउस हेसलमॅन हे जर्मनीचे आहेत. त्यानंतर जिओर्जिओ पॅरिसी जे इटलीचे आहेत, यांना हा पुरस्कार दिला गेला.
आता प्रश्न असा आहे की भौतिक विज्ञानामध्ये हा पुरस्कार कशासाठी दिला गेला. तर आपल्याला माहीत आहे की सध्या जगावर खूप मोठी एक संकट ओढवलेलं आहे. ते म्हणजे काय तर ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग ज्याला हिंदीमध्ये जलवायू परिवर्तन म्हणतात, ज्याला अंतर्गत तापमानवाढ मराठीमध्ये म्हणतात, याबद्दल या शास्त्रज्ञांनी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर विविध घटकांमुळे. आता ग्लोबल वॉर्मिंगचा पहिला प्रकार काय होता तर सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात, त्यापैकी 40% किरणे परत जातात. तर या परत फिरणाऱ्या किरणांना तपांबर नावाच्या स्तरात CO2 किंवा मिथेन किंवा CO2 म्हणा किंवा कार्बन मोनॉक्साईड म्हणा किंवा CFC म्हणा, हे मोठ्या प्रमाणात हे वायू हे किरणे पृथ्वीच्या खाली धरून ठेवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानवाढ होते आणि भूकंप सुनामीसारखे प्रश्न उद्भवतात आणि तशीच जैवविविधता आता नष्ट होण्याच्या खूप जास्त मार्गावर आहे. त्यामुळे हा जो यावर्षीचं जे संशोधन आहे फिजिक्समधलं, हे संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरणार आहे असंच प्रतीत होत आहे. तर आज मी संपूर्ण नोबेल पुरस्काराबद्दल आपल्याशी बोललो. तर हे पुरस्कार आपण व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि जास्तीत जास्त हे नावं पाठ करण्याचा प्रयत्न करा. कारण वाचनात आणि पाठांतरात खूप मोठा फरक असतो, तो आपल्यासमोर मांडणं अतिशय आवश्यक आहे. तर आता आपण ज्याही पुढच्या परीक्षा आहेत त्या पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण पाठांतरावर भर द्या. कारण समजा आता आता GDची परीक्षा आहे, तर GDच्या परीक्षेमध्ये लुसेंटचं पुस्तक 10 वेळा वाचून चालणार नाही, ते पाठ करा डायरेक्ट. दुसरा पर्यायच उपलब्ध नाही आहे. कारण या पाठांतरामुळे आपल्याला जेवढ्या लवकर लवकर प्रश्न परीक्षेमध्ये येतात त्यामुळे काय होते की एक आपला कॉन्फिडन्स तो पूर्ण पेपर सोडेपर्यंत पूर्ण बिल्ड राहते. आणि कॉन्फिडन्सच्या भरोशावर 10-10 मार्क शिल्लक घेणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत. बरोबर. तर आजच्या या पूर्ण व्हिडिओचा आपण सारांश काढावा. धन्यवाद.